थांबा, जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर आता उद्यापासून पहिल्या टप्प्याचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी तुम्ही ही एक चूक सुधारा, नाहीतर तुमचे पैसे इथं अडकणार आहे. तर ई श्रम कार्डबद्दल सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्हाला 3000 रुपये उद्यापासून पहिल्या टप्प्याची इथं जमा होणार आहे. सर्वप्रथम आता पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला कोणती एक चूक सुधारायची आहे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होतील. आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं टाकायचं आपल्याला ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड टाकल्याच्या नंतर इथं पहिली जी लिंक येईल आपल्याला, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपण जे यावरती क्लिक करून घेऊया. तर इथून तुम्ही मोबाईलवरून देखील घरबसल्या चेक करू शकता. तर इथं आल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती, गो टू मेन पेज. तर यावरती आपण जे काही क्लिक करून घेऊया. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढा. आता ई श्रम कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर उद्यापासून जे काही खात्यामध्ये इथं जे काही दाखवल्याप्रमाणे एवढा जो काही निधी आहे त्याचप्रमाणे इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं जमा होत आहे. आता त्याआधी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन, जे काही रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या पेन्शन फॉर मनधन जे काही या योजनेचा देखील लाभ घेऊ शकता. पेन्शन योजनेचा 3000 रुपये दरमहा इथं तुम्हाला मिळणार आहे. तर लगेच या योजनेचा लाभ घ्या तुम्ही. तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम. तर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. तर आता यामध्ये येते आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन. आता यामध्ये तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आधार लिंक मोबाईल नंबर इथं टाकायचा. तुमचा मोबाईल नंबर हा जो कॅप्चा आहे जसंच्या तसा इथे टाका. तुम्ही इथून कॅप्चा देखील रिफ्रेश करू शकता. दोन्ही ऑप्शन आपल्याला तुम्ही पी एफ वगैरे मेंबर आहात का, इन्शुरन्स आहे का, तर नो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ही दोन्ही ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, नाही करायचं आहे. इथं पण नाही करा, चेकबॉक्सवरती इथं पण नाही करा. तर इथं आपण दोन्ही ऑप्शन इथं नाही करणार आहे. आणि मी माझा मोबाईल नंबर इथं टाकणार आहे, कॅप्चा टाकणार आहे. तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते टाका आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी आपल्याला आलेला आहे. तर ओ टी पी आपण जे इथून कॉपी करून घेऊया. तर ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे. जे की आपल्याला इथं ओ टी पी इथं टाकायचा आहे. आणि हा जो कॅप्चा इथं आलेला आहे आपल्याला, हा जो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण जे काही आपला ओ टी पी टाकणार आहे आणि कॅप्चा टाकून घेणार आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं. तर ओ टी पी आपण जे काही इथं एंटर केलेला आहे. यानंतर हा जो कॅप्चा आहे जसेच्या तसा कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा इथं टाकायचा आहे. कॅप्चा जर घेतला नाही तर तुम्हाला पुन्हा कॅप्चा जसंच्या तसा टाकायचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला जे काही सविस्तर माहिती आता समजणार आहे. तर इथं केल्याच्या नंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. आता आपल्याला लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. तर आता तुम्हाला ई KYC आधार ई KYCचा ऑप्शन इथं आलेला आहे. तर इथं आधार ई KYCचा ऑप्शन आपल्याला जे की इथं आलेला आहे. सर्वप्रथम आता आधार ई KYC. तर आता ज्या कोणा लाभार्थ्यांचा आपल्याला आधार म्हणजे लॉग इन करायचं आहे त्या लाभार्थ्यांचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथं कॅप्चामध्ये हा जो कॅप्चा जसेचा तसा इथं टाकायचा आहे आणि या चेकबॉक्सवरती तुम्हाला राईट क्लिक करायची आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपण चेकवरती क्लिक करू. यानंतर तुम्हाला आपला आधार नंबर टाकून इथं कॅप्चा टाकून यावरती सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आपला आधार नंबर टाकून घेऊया. तर इथं आपला आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा देखील टाकलेला आहे. तर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल आधार ऑलरेडी या ई श्रम कार्ड जे की आहे यामध्ये आपल्याला आपलं रजिस्ट्रेट केलेलं आहे. तर आता आपल्याला UAN कार्ड प्लीज. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जे की आपल्याला आपण जे की पहिले याआधी ई श्रम कार्ड काढलेलं आहे. तर आता क्लिक हेअरवरती आपण इथं क्लिक करायचं आहे. क्लिक हेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला थोडं बॅक यायचं आहे. यानंतर इथं आपल्याला जो काही आपला आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथं टाका, कॅप्चा टाका आणि आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपला मोबाईल नंबर टाकणार आहे आणि हा जो कॅप्चा जसेच्या तसा टाकणार आहे. तर आता उद्यापासून पहिल्या टप्प्यांमध्ये 3000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता सेंड ओ टी पीवरती आपण जसे क्लिक कराल तर आपल्याला पुन्हा एक ओ टी पी येईल. तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे. तर ओ टी पी आपण इथून कॉपी करून घेऊया आणि इथं पेस्ट करून कॅप्चा टाकून आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे. तर आता आपण हा जो कॅप्चा जसेच्या तसा
कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे, जेणेकरून आता आपल्याला इथून लॉग इन करता येणार आहे. तर इथून आपण जे काही टाकून घेऊया सर्व डिटेल्स. आता डिटेल्स इथं टाकलेली आहेत. तर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर कॅप्चा घेतलेला नाही, पुन्हा आपण कॅप्चा टाकू. तर आता यामध्ये आपण इंटर झालेलो आहोत. तर आता आपल्याला जे काही इथं ऑप्शन आलेलं असेल तर आता लॉग इन करायचं आहे. सर्वप्रथम आता लाभार्थ्यांनी काय करायचं, इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुम्ही आधार थ्रू किंवा तुम्ही तुमची ID टाकून नंबर टाकून इथून लॉग इन करू शकता. तर इथून आपण आपल्या आधार थ्रू टाकणार आहे. तर मी माझा आधार नंबर इथं टाकणार आहे. याचप्रमाणे इथं जो काही कॅप्चा आलेला जसंच्या तसं इथं टाकणार आहे. तर त्याचप्रमाणे सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला सांगेल की पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, त्यानंतर एक कोणतं चूक करायची नाही ते देखील सांगणार आहे. तर सर्वप्रथम इथं आधार नंबर टाकून घेऊ, आपण कॅप्चा टाकून घेऊ. तर इथं आपला आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा देखील टाकलेला आहे. सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP तुम्हाला इथं जाणार आहे. तर OTP देखील आपल्याला इथं आलेला आहे. तर OTP आपण इथं टाकून घेऊ. यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर OTP आपण इथं कॉपी केलेला आहे. तर OTP आपण जसेच्या तसं इथं OTP आपण इथं इंटर करून घेऊया. OTP इंटर केलेला आहे. याचप्रमाणे आता आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा जर घेतलेला नाही तर तुम्हाला पुन्हा जसेच्या तसा कॅप्चा आपण इथं टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा जे इथं इंटर करत आहे. कॅप्चा इंटर केल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्या की कॅपिटल स्मॉल. कधी हे जे आहे कॅप्चा घेत नाही, तर पुन्हा कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचं राहते. तर हे पाहे टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तर इथं आपलं जे काही यामध्ये आपण इंटर झालेलो आहोत. तर इथं माझा जे काही फोटो वगैरे इथं तुम्हाला दिसत आहे. तर इथं मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर आता आपल्याला मेन जे काही एक चूक करायची नाही आहे, म्हणजे आधी एक जे काही यामध्ये करायचं आपल्याला करायचं आहे. इथं जे काही सर्व माहिती तुमची इथं आलेली असेल, इथं मेल या फिमेल आहे. तर इथं आपल्याला चेकबॉक्सवरती राईट क्लिक करायचं आहे आणि आपली KYC इन्फॉर्मेशन अपडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर येसवरती क्लिक करा. तर आपली जी काही माहिती आहे इथं तुमच्यासमोर इथं येऊन जाईल. तर अशा प्रकारचे जे काही प्रोफाईल आहे ते तुम्हाला इथं अशा प्रकारचे इथं सक्सेसफुली इथं आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं अपडेट करून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला जे काही प्रोफाईल अपडेट, जे काही अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर आता आपल्याला इथं माहिती येऊन जाईल. इथं पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस आहे, याचप्रमाणे एज्युकेशन आहे, एज्युकेशन इन्कम आहे, बँक डिटेल्स आहे, त्याचप्रमाणे जे काही आपली प्रोफाईल आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचे आहे. जे काही आपले पैसे खात्यामध्ये इथं जमा होतील तर हे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, आणि आपल्याला जे की यामध्ये एक चूक सुधारायची आहे. म्हणजे जेव्हा फॉर्म भरलेले होते तेव्हा बँकेचे पासबुक चुकीचे टाकले होते, आधार लिंक नव्हते, DBT लिंक नव्हते. तर आता आपल्याला बँक अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे आणि येसवरती आपल्याला क्लिक करा. येसवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमचे जे काही बँकेचे डिटेल्स आहेत इथं येऊन जाईल. तर आता यामध्ये जे की तुम्हाला तुमचा, मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर दिसेल. पुन्हा अकाउंट नंबर व्यवस्थित तुम्हाला इथं चेक करून घ्या. तुमचे नाव चेक करून घ्या. यामध्ये IFSC कोड बरोबर आहे की नाही चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही पुन्हा ही माहिती पुन्हा भरून घ्यायची आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील. आणि तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथं सर्वात शेवटी अपडेटचं ऑप्शन आहे. तर या अपडेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जसे अपडेटवरती क्लिक कराल तर कंटिन्यूचं ऑप्शन येईल. कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची जी काही माहिती आहे इथं सक्सेसफुली अपडेट इथं होऊन जाईल. याच पद्धतीने तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन इन्कम, याचप्रमाणे बँकेचे डिटेल्स, पर्सनल प्रोफाईल असेल, याचप्रमाणे तुमची स्किल, यामध्ये काय सिलेक्ट केलं होतं तर यामध्ये तुम्ही जे चेक करू शकता. यामध्ये बरेच जणांनी चुकीचे पर्याय टाकलेले होते. कॉम्प्युटर जे काही ऑपरेटर आहे यामध्ये. याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जे काही हाऊसवाईफ आहे जे काही असेल ते तुम्ही इथून क्लिक करून तुम्हाला अपडेटवरती क्लिक करायचं. तर तुमची जी काही माहिती आहे इथून अपडेट होऊन जाईल. तर लगेच तुम्ही काय करा, लगेच श्रम कार्ड जर काढलेलं नसेल तर लगेच काढा. आता तुमचे जे काही पैसे दुसऱ्या टप्प्यांमध्ये, म्हणजे पहिल्या टप्प्यांमध्ये इथं 3000 रुपये उद्यापासून पहिल्या टप्प्याचे जे काही पैसे इथं जमा होणार आहेत ते या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. तर यामध्ये तुमचं कोणतं बँकेचं पासबुक आहे, अकाउंट नंबर आहे हे तुम्हाला इथून बघायला मिळेल. तर लगेच तुम्ही इथून चेक करा. व ज्यांनी कोणी श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लगेच तुम्ही तुमचं श्रम कार्ड काढून घ्या. आता प्रोफाईल अपडेट तुम्हाला इथून करून घ्यायची आहे. जर तुमची प्रोफाईलमध्ये एडिट केलेलं नाही तर अपडेट केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. याचप्रमाणे तुमचे पैसे आता
कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे हे देखील चेक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला PFMS असं तुम्हाला टाकायचं आहे. सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर पहिली जी लिंक येईल यामध्ये आपल्याला या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण जे काही क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. तर आता यामध्ये आपल्याला जे काही वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे जे की पहिल्याच ऑप्शनवरती, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे युअर पेमेंट. या ऑप्शनवरती आपण जे काही क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला बेसिक डिटेल्स आपली भरायची आहे. आता यामध्ये आपल्याला पहिलं बँकेचे नाव, त्याचप्रमाणे दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे जसाच्या तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड OTP SMS. आता यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्या बँक अकाउंटला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. OTP टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये इथं आलेले आहे. तर इथं फॉर एक्झाम्पल जे काही आपण इथं स्टेट टाकून घेऊया. आता स्टेट बँक, जसं मी स्टेट बँक टाकेल तर याच्याशी रिलेटेड जेवढ्या काही बँक आहे ते इथं ओपन होईल. आपली स्टेट बँक असेल तर स्टेट बँक इथं सिलेक्ट करा. याचप्रमाणे तुमची जर पोस्ट पेमेंट बँक असेल तर इथं पोस्ट करा. तर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही बँक आहे इथं ओपन होऊन जाईल. आता इथं पोस्ट पेमेंट बँक देखील इथं आलेली आहे. जर तुमची सेंट्रल बँक असेल तर जे काही इथं सेंट्रल करा. तर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही बँक आहे हे इथं तुम्हाला ओपन होऊन जाईल. तर तुमची जी काही बँक आहे बँक सिलेक्ट करा. बँक सिलेक्ट केल्याच्या नंतर 2 वेळेस अकाउंट नंबर टाका, कॅप्चा टाका आणि सेंड OTP SMS वरती क्लिक करून OTP टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळेल की तुमचे कोणते पैसे कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. तर तुम्ही जर ई-श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या. तर इथून देखील तुम्ही तुमचं ई-श्रम कार्डमध्ये डायरेक्ट लॉग इन करू शकता. लॉग इनवरती क्लिक करून आता ई-श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढा. ई-श्रम धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी, ई-श्रम धारकांच्या खात्यामध्ये जे की उद्यापासून पहिल्या टप्प्याचे 3,000 रुपये थेट DBTद्वारे आधार लिंक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर लगेच काढा.